नमस्कार मित्रांनो, छत्रपती शासन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, राज्यातील काही बाजार समित्यात तुरीच्या भावात चांगलीच उसळी पाहायला मिळाली आणि तुरीच्या भावाने 10,000चा टप्पा ओलांडला आहे। आठवड्यात खरेदीच्या शेवटच्या दिवशी तुरीच्या भावात ही तेजी दिसून आली असली तरी पुढच्या आठवड्यात भावातील ही तेजी टिकून राहणार का हे पाहून शेतकऱ्यांनी तूर विक्रीचा निर्णय घेणे अपेक्षित आहे। देशांतर्गत यंदा तुरीचे उत्पादन घटले आहे। अशातच केंद्र सरकारने नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून बाजारभावाने खुल्या बाजारात तूर खरेदी करण्याचे संकेत दिले आहेत। म्हणजेच यंदा केंद्र शासनाने जाहीर केलेल्या 7,000 रुपये प्रति क्विंटल या हमी भावापेक्षा अधिकच्या दरात शासनाच्या माध्यमातून तूर खरेदी होणे अपेक्षित आहे। यामुळे काही व्यापाऱ्यांनी आणि तूर बाजारातील अभ्यासकांनी लवकरच तुरीचे बाजारभाव 11,000 रुपये प्रति क्विंटल पोहोचतील अशी आशा व्यक्त केली आहे। अकोला, वाशिम आणि हिंगोली जिल्ह्यात बाजार समित्यात शुक्रवारी तुरीचे भाव 10,000 रुपयांवर पोहोचले। वाशिम बाजार समितीत तुरीला कमाल 10,070 रुपये प्रति क्विंटल तर कारंजा बाजार समितीत तुरीला कमाल 10,400 रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव मिळाले। तर उत्पादनात असलेली घट आणि शासनाने बाजारभावातील खरेदी करण्याचा घेतलेला निर्णय पाहता तुरीचे भाव 11,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत जातील असे बोलले जात आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढील काळात दरवाढीचा अंदाज घेऊन टप्प्याटप्प्याने तुरीची विक्री करणेच योग्य ठरणार आहे। शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।